तर काय म्हणता माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? व्हिडिओच्या टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज बनवणार आहे मेथीचे पराठे. ते पण 7 ते 8 दिवस एकदम छान टिकणारे मऊ व लुसलुशीत मेथीचे पराठे. जर तुम्ही कुठे प्रवासाला चालला असेल तर तुम्ही याला नक्कीच बनवून नेऊ शकता. हे 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. याला तुम्ही लोणच्यासोबत दहीसोबत खाऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला बाजारातून आणलेली मेथी एकदम छान निवडून घ्यायची आहे. मेथी निवडताना एक लक्षात ठेवायचं, त्याचे मोठे मोठे दाट आपल्याला घ्यायचे नाहीत, कारण त्यामुळे मेथीचे पराठे आपल्याला एकदम बारीक असे आणि पातळ असे लाटता येत नाहीत व आपण बनवलेले पीठ लवकर सैल पडते. त्यामुळे फक्त मेथीचे कोवळी कोवळी पानं घेऊन आपल्याला ती स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची आहेत व नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ती एकदम अशी बारीक चिरून घ्यायची आहेत. आता आपण 7 ते 8 बारीक लसणाच्या कुड्या बारीक ठेचून घेऊयात. आता चला आपण पीठ बनवूया. पीठ बनवण्यासाठी गहूचे 3 ते 4 वाटी पीठ, एक अर्धी वाटी डाळीचे पीठ म्हणजेच बेसनचे पीठ टाकायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. 1 ते 2 चमचे आपल्याला त्यामध्ये दही टाकायचे आहे व बारीक हाताने क्रश करून ओवा टाकायचा आहे. त्यानंतर पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत. तर आता आपण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेऊया. आणि 1 ते 2 चमचा लाल तिखट आपण त्यामध्ये टाकूयात व तुमच्या चवीनुसार तुम्ही 1 ते 1.5 चमचा मीठही त्यामध्ये टाकून घ्या व त्यामध्ये आता आपण ऍड करूया बारीक अशी चिरलेली भरपूर मेथी व सर्व सुके जिन्नस एकत्र करून घेऊया. सर्व सुके जिन्नस एकत्र झाल्यानंतर हळूहळू पाणी टाकत आपल्याला एक घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. त्यामुळे पाणी टाकताना आपण एकदम हळूहळू जसे लागल तसे पाणी ऍड करायचे आहे व घट्टसर गोळा करायचा आहे. पीठ जास्त वेळ मळूनही ठेवायचे नाही, कारण आपण त्यामध्ये डाळीचे पीठ व मेथी टाकल्यामुळे पीठ लवकर सैल पडू शकते. पीठ मळल्यानंतर जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं आपण त्याला तेल लावून रेस्ट करू शकतो किंवा डायरेक्टही तुम्ही मेथीचे पराठे बनवायला घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही त्यामध्ये 1 चमचा तेल ऍड करून मस्त असे पीठ मळून घेतलेले आहे. तर बघा, आता पिठाच्या मध्यम आकाराचे गोळे तयार करूया व एक गोळा घेऊन कोरड्या गव्हाच्या पिठात घोळवून घ्या आणि पोळपाटावर गोल किंवा त्रिकोणी आकारात मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्या. तर तुम्ही बघू शकता, मी सांगितलेल्या पद्धतीने केल्यामुळे अजिबात तो चिकटत नाही. अधूनमधून त्याला आपण कोरडे गहू लावून चांगलं घोळवून पोळपाटावर गोल लाटून घेऊया. बाजूलाच मी गॅसवर तवा चांगला गरम करायला ठेवला आहे. लक्षात ठेवा, मेथीचे पराठे करताना तवा एकदम फुल हाय स्पीडवर गरम करायचा व मेथीचे पराठे एकदम हाय स्पीडवरच आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला छान असा मेथीचा पराठा तयार झालेला आहे. आता आपण त्याला तव्यावर भाजून घेऊयात.
तर बघू शकता तवा एकदम असा गरम झालेला आहे. त्यावर आपण मेथीचा पराठा टाकून घेतला आहे. जेव्हा पराठ्याला वरच्या बाजूने छोटे छोटे बुडबुडे येतील तेव्हा तो पलटी करायचा. पराठ्याच्या दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप बटर लावून मध्यम आचेवर छान करपूस सोनेरी ठिपके येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. पराठे शेकताना नेहमी गॅस हा एकदम हाय स्पीडवर असला पाहिजे. पातळ असे मेथीचे पराठे कसे बनवायचे तुम्ही बघू शकता. जर तुम्ही हे पराठे प्रवासासाठी नेणार असाल तर ह्याला तूप लावणे शक्यतो टाळा, कारण तुपाला 7 ते 8 दिवसानंतर वास येऊ शकतो. त्यामुळे तूप लावणे शक्यतो टाळा. तर अशा प्रकारे आपला गरम गरम मऊ पौष्टिक मेथीचा पराठा तयार आहे. तर आज आम्ही याला घरीच खाणार आहोत, त्यामुळे मी त्याला मस्त गरम गरम तूप लावत आहे. तर अशा प्रकारे आपला मऊ असा मेथीचा पराठा तयार आहे. तो आपण दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. तर रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटत राहू आपण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.